नमस्कार, जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। सद्गुरू ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जतमधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा, CBSE आणि स्टेट बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय, सर्व परीक्षांसाठी तज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन। डायनॅमिक इंग्लिश मीडियम स्कूल कर्जत। परिसरातील फॉरेस्टमध्ये आहोत। यामध्ये येण्याचं कारण असं आहे की आपण जर पाहिलं तर उष्णतेचं तापमान आता पारा 44 अंशाच्या वर जायला लागलेलं आहे। अशा परिस्थितीमध्ये सर्व वन्य प्राणी, पशु, पक्षी याचप्रमाणे माणसाला देखील अक्षरशः होरपळून काढलेलं आहे। अशा परिस्थितीमध्ये कर्जत येथील सर्व सामाजिक संघटना या ठिकाणी या वन विभागाच्या अभयारण्यामध्ये जी झाडं त्यांनी वृक्षारोपण केलेली आहेत त्या झाडांना या ठिकाणी पाणी घालण्याचं काम सुरू आहे। आपण जर पाहिलं तर माझ्या पाठीमागं अशा पद्धतीने हे झाडं या ठिकाणी जगवण्यासाठी टँकर आणलेले आहेत आणि या टँकरला या ठिकाणी बादल्यांच्या सहाय्याने आणि पाईपच्या सहाय्याने पाणी घालण्यात येत आहे। सर्व सामाजिक संघटनेचे शिलेदार तसेच सर्व युवक यामध्ये सहभागी झालेले आहेत। आपण जर पाहिलं तर सर्व सामाजिक संघटना या ठिकाणी जवळपास आज 1669 दिवस झालं रोज सकाळी श्रमदान करून स्वच्छता आणि पर्यावरणाचं काम करत आहे। अतिशय भीषण दुष्काळजन्य परिस्थिती आहे। उष्णतेचं प्रचंड तापमान या ठिकाणी वाढलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये झाडं जगवण्याचं खूप मोठं काम या ठिकाणी हे सर्व शिलेदार एकत्र येऊन करतायत। पर्यावरणाचा खूप मोठा संदेश संपूर्ण जागतिक पातळीवर सर्व सामाजिक संघटनेच्या माध्यमातून दिला जात आहे। तसं जर पाहिलं तर जागतिक वसुंधरा दिन सर्वत्र या ठिकाणी आपण जर पाहिला तर साजरा करण्यात येत आहे, परंतु कर्जतमधल्या या शिलेदारांनी आगळ्या वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी हा साजरा केलेला आहे। हे सर्व वन विभागातली जी झाडं आहेत, हजारो झाडं या वन विभागाच्या कार्यक्षेत्रात लावण्यात आलीत आणि ही झाडं जगवली पाहिजेत यासाठी खास टँकर आणून त्या झाडांना या ठिकाणी पाणी देण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। आपण हा जो उपक्रम या ठिकाणी राबवण्यात येत आहे, आपण जर पाहिलं तर आज बऱ्याच ठिकाणी चिमणीलाही पिण्यासाठी पाणी नाही अशी चित्र पाहावयास मिळतं। अशा परिस्थितीमध्ये हे झाडं जगवणं अतिशय मुश्किलचं काम आहे आणि हे शिलेदार या ठिकाणी हे काम करतायत। तर आपण या शिलेदारांशी या ठिकाणी आता संवाद साधूया की हा उपक्रम काय आहे आणि कशासाठी हे उपक्रम राबवले जातात, आणखी काय काय उपक्रम आहेत या माझ्यासोबत। नमस्कार, या ठिकाणी आपण पाहिलं तर सर्व सामाजिक संघटनेच्या माध्यमातून झाडांना पाणी देण्याचं काम सुरू आहे। नेमकं काय उपक्रम आणि कशासाठी हे राबवलं जातं आणि काय काय केलं जातं या ठिकाणी? हे जे ठिकाण आहे ते वन विभागाचं पळसवाडा हे वनक्षेत्र आहे। यामध्ये या ठिकाणाचं वैशिष्ट्य आहे की सर्व सामाजिक संघटनेचा सलग श्रमदानाचा 1000वा दिवस आणि त्या दिवसानिमित्त महाश्रमदानातून या ठिकाणी 1000 वृक्षांची एकाच वेळेस लागवड केली होती। त्या वृक्षांचं संरक्षण संवर्धन करण्यासाठी माझी वसुंधरा जो आपण जागतिक वसुंधरा दिनानिमित्त विविध उपक्रमांचं आयोजन केलेलं आहे। त्यामध्ये आम्ही शहरामधील रोपांना उन्हाळ्यामध्ये नियमितपणे पाणी देतच असतो, परंतु या वनक्षेत्रातील जैवविविधता सांभाळण्यासाठी, जैवविविधतेचं संवर्धन करण्यासाठी या ठिकाणी आपण पाहतो की विविध प्रकारचे पक्षी आहेत, विविध प्रकारचे सरपटणारे प्राणी आहेत। या ठिकाणी काळवीट, चिंकारा यांचा खूप मोठ्या प्रमाणात वावर आहे आणि त्यांच्यासाठीचं खाद्य असणाऱ्या ज्या वनस्पती आहेत त्या वनस्पतींची लागवड आम्ही इथं केलेली आहे आणि त्यांना जगवण्यासाठी आपण या ठिकाणी पाण्याची व्यवस्था केलेली आहे। आणि हे पाणी याचं एक वैशिष्ट्य आहे की जनतेतूनच या पाण्यासाठीचा निधी मिळतो आहे, जनताच या पाण्यासाठी टँकरला लागणारे पैसे देते आणि हे एक अतिशय उत्तम अशा लोकसहभागाचं उदाहरण आहे। यामध्ये सामाजिक संघटना सततच काम करत आहे, परंतु जनतेचाही यामध्ये खूप मोठा सहभाग आता वाढलेला आहे। आपण या ठिकाणी पाहिले की सामाजिक संघटना सामाजिक कार्य करत आहे, परंतु जनतेचा देखील सहभाग आहे आणि खऱ्या अर्थाने जेव्हा जनता सहभागी होती तेव्हा कुठलाही उपक्रम यशस्वी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आपण जर या ठिकाणी या माझ्या जवळ जर पाहिलं तर या ठिकाणी हा कॅमेरा फिरवा, हे सर्वजण या ठिकाणी युवक आहेत, लहान मुलंसुद्धा आहेत आणि हे पैलवान पण आहेत। हे सर्व पैलवान या ठिकाणी आलेले आहेत।
हे रोज कसरत करतात आणि आज रविवारच्या दिवशी ह्यांचे जे वस्ताद आहेत ईश्वर तोरणमल आणि सर्व सहकारी आहेत आणि त्यांनी या ठिकाणी ह्या सर्व पैलवानांना या ठिकाणी आणलं आहे आणि एक आगळ्या वेगळ्या पद्धतीचं श्रमदान यांच्याकडून करण्यात आलेलं आहे आणि ह्या सर्व पैलवानांनी त्यांना जसा खुराक आहे तसा आज झाडांना खुराक द्यायचं काम केलेलं आहे. बरोबर आहे? यस. तुला किती खुराक आहे रोज सांग, काय काय खातो सांग, तुझं खुराक सांग काय काय रोज? थंडाई मारतो. हां थंडाई किती पितो? 2 लिटर. 100. हां किती सपाटे किती मारतो? 300. बैठका 500. होतं सांगू नको वाजता इथे संध्याकाळी मारून घेते ना वाजता 300 सपाटे हाणतो ह्यो. हां ओके. कुस्ती बिस्ती करतो का नाही जोरात? बरं काय वाटतं आज झाडांना पाणी दिलंय काय? हां जरा भारी वाटते. ओके चला अजूनही या ठिकाणी आपण जर पाहिलं तर हे सर्व सामाजिक संघटने शिलेदार माझ्या ठिकाणी माझ्या मागच्या बाजूला दिसत आहेत. सर्व सामाजिक संघटना अतिशय सामाजिक उपक्रम हे रोज सकाळी स्वतःचा 1 तास 2 तास या ठिकाणी देत आहेत आणि हा खूप जीवनातील अमूल्य ठेवा एक आणि आनंदाने हे सर्वजण या ठिकाणी थोडे तिडके नाही तब्बल 1669 दिवस झाले हे सर्व या ठिकाणी श्रमदान करतात आणि या श्रमदानातून पर्यावरणाबरोबर स्वतःच्या जीवनाचा देखील निरोगी ठेवण्याचं काम या ठिकाणी केलं जातं आणि आपण त्यांच्याशी या ठिकाणी संवाद साधूया. विजू काका म्हणून प्रसिद्ध आहेत सगळीकडं, पलीकडं व्हा थोडं, मी बी घसरत असं. हां तर काय वाटतं हे सर्व श्रमदान आज झाडांनाही पाणी दिलं आहे? एक आनंद होतो की ज्या झाडांना कधीही कोणी पाणी देऊ शकत नाही किंवा हे जंगलात वाढणारी झाडं आहेत तर यांना पाणी देण्याची अत्यंत गरज होती, कारण हे फार सुकत गेलेली होती. तर या झाडांना जी सुकत होती त्या झाडांना पाणी देण्यात मग फारच आनंद होत आहे. तहानलेल्याला पाणी देणे इतका आनंद दुसऱ्या कशातच नाही. त्या पद्धतीने आनंद वाटतोय. आपण पाहिलं की सध्या तापमान खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढले, जवळपास 44 अंशावर पाय गेला, अक्षरशः लाही होती जीवनाची. कसं वाटतंय ते सगळं पर्यावरणावर काय पर्याय? हा ना, हेच तर खरं मोठं संकट आहे की हे प्रत्येकाचीच एक जबाबदारी आहे की वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन ही याच्यातूनच आपली तापमानाची तीव्रता कमी होईल. त्याच्यासाठी वृक्ष लागवड ही केलंच पाहिजे. याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. या ठिकाणी अनेक क्षेत्रातील मान्यवर आहेत, विविध क्षेत्रातील हे सगळे आहेत आणि काही शिक्षक आहेत, काही वेगवेगळ्या या ठिकाणी व्यावसायिक आहेत, नोकरी करणारे आहेत, अनेक खात्यामध्ये अधिकारी आहेत, महाविद्यालयाचे प्राचार्य देखील आहेत. आपण त्यांच्याशी या ठिकाणी संवाद साधूया. ते स्वतः या ठिकाणी श्रमदानाला येतात. महात्मा गांधी विद्यालय रयत शिक्षण संस्थेचं आहे, या ठिकाणी प्राचार्य म्हणून काम करतात. सर तुम्ही स्वतः श्रमदान करता, काय वाटतं सगळं? अतिशय आनंद होतो. स्वतःसाठी तर सगळेच करतात, पण समाजासाठी पर्यावरणासाठी निस्वार्थीपणे करणारी ही सर्व मंडळी आहे. यांच्यामध्ये यांचा काय स्वार्थ नाही. एक निस्वार्थी भावनेने सर्वजण सकाळी एकत्र येतात आणि आपलं देणं आहे निसर्गाकडून आपण जे घेतो त्याची उतराई म्हणून आपण काहीतरी परतफेड करावी या उद्देशानं ही सर्व मंडळी सकाळपासून राबत असतात आणि संध्याकाळीसुद्धा काही पाणी देत असतात. म्हणजे दिवसभर यांच्या डोक्यामध्ये एकच विषय आहे, आता उन्हाळ्यामध्ये भरपूर उष्णता आहे त्यामुळं झाडं जगली पाहिजेत. टेम्परेचर एवढं आहे की उन्हात बाहेर गेलं तर आपली घाम होतं, तर ही झाडं कशी जगतील याचा विचार सर्वांच्या डोक्यामध्ये आहे. त्यासाठी ते कधी जे टँकर येईल त्यावेळेस दुपारी असेल, 2 वाजता असेल, 3 वाजता असेल, ते टँकरला आला की लगेच पाणी देण्यासाठी ही सर्व मंडळी हजर असतात. त्यामुळं 1 लाखापेक्षा म्हणजे 1.25 लाखापर्यंत झाडं लावलेली आहेत आणि जवळजवळ त्यातली 90% झाडं जगलेली आहेत आणि अजून जी लहान लहान रोपं आहेत हे जगवण्यासाठी आतोनात यांचे प्रयत्न चालले आहेत. अतिशय चांगले मित्र मला मिळाले आणि एक जगण्याचा एक हेतू इथून पुढे रिटायर झाल्यानंतर एक चांगले सवंगडी मिळाले याचा मनोमन आनंद होत आहे. आपण पाहिलं की सरांनी सांगितलं की या सामाजिक कामामधून जगण्याचाच मंत्र मिळालेला आहे आणि लाखो वृक्षांना जगवण्याचं पुण्यकर्म अक्षरशः हे करतायत. मला सांगावंसं वाटतं की ज्याप्रमाणे आपण आपल्या मुलाबाळांची काळजी घेतो त्या पद्धतीने हे सर्व सामाजिक संघटने शिलेदार या सर्व झाडांची काळजी घेतात. निश्चितच यांना सल्यूट केला पाहिजे. अनेक जण बोलणार आहेत, तर आपण आणखी पाहूया कोणाची काय प्रतिक्रिया आहे, कारण जास्तीत जास्त जणांना घेण्याचा प्रयत्न करू. सर्वांना घेता नाही येणार, संख्या खूप आहे, पण काही जणांना घेऊया. चला आणखी कोणाला बोलता येईल? सर आहेत, आपण त्यांच्याशी या ठिकाणी बोलूया. काय वाटतं आता हे सर्व श्रमदान चालू आहे? यात आनंद तर खूप वाटतो आणि आमचं आरोग्य पण चांगलं राहतं. पण सामाजिक लोकांना एवढं मी आव्हान करू इच्छितो की आपण 1 लाखापेक्षा खूप 1.25 लाखापेक्षा झाडं जास्त लावलेली आहेत, तरी या झाडांना जगवण्यासाठी सर्व समाजातील
चांगल्या लोकांनी सहकार्याची अपेक्षा करतो आणि ह्या झाडांना तहानलेली आहेत यांना पाणी मिळावं एवढं आवाहन करतो आणि सामाजिक संघटनेला सर्वांनी मदत करावी एवढं बोलून थांबतो. काय हरकत नाही. खूप चांगला मुद्दा त्यांनी मांडला की सर्व नागरिकांनी या ठिकाणी सहभागी व्हावं अशी त्यांची अपेक्षा आहे. तसं पाहिलं तर हे जरा चढ उतार आहे, त्यामुळं मलाही चालताना कसरत करावी लागते. विशाल सर आहेत या ठिकाणी, व्यापारी आहेत कर्जतमधले प्रतिष्ठित, त्यांना विचारूया की या ठिकाणी पर्यावरणासाठी आपणही काम करता, नेमका यामधून काय संदेश नागरिकांपर्यंत दिला पाहिजे? आता आपण पाहिलं की सध्या जगभरामध्ये खूप मोठं ग्लोबल वॉर्मिंग झालेलं आहे. वातावरणामध्ये जे तापमान आहे त्या तापमानाची खूप मोठ्या प्रमाणात वाढ झाली आणि हे जर रोखायचं असेल तर आपल्याला झाडं लावण्याशिवाय पर्याय नाही आहे. गेल्या 5 वर्षापासून सर्व सामाजिक संघटनेच्या वतीने या कर्जत शहरामध्ये मोठ्या प्रमाणात जवळजवळ 1.25 लाख झाडं लावलीत आणि ती झाडं जगवण्याचं काम सर्व सामाजिक संघटनेच्या शिलेदारांकडून होतं आहे. त्यांना मदत करण्यासाठी आज कैलासवासी दिलीप नाना तोरडमल क्रीडा संकुलाचे सगळे पैलवान या ठिकाणी या झाडांना पाणी देण्यासाठी उपस्थित आहेत. दर रविवारी कर्जत शहरामध्ये जे श्रमदान होतं तर ते महाश्रमदान असतं. मी विनंती करेल कर्जतच्या नागरिकांना की आपल्याला दररोज तर श्रमदानासाठी येणं शक्य नाही, परंतु रविवारच्या दिवशी आपण 1 तास महाश्रमदानासाठी उपस्थित राहावं आणि या पर्यावरणाच्या प्रती आपल्याला आपली जी जबाबदारी आहे, जे आपलं कर्तव्य आहे ते आपण पार पाडावं अशी एक मी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आपण पाहिलं की विशाल सर घामाघूम झाले, सर काम करून झालेत का उन्हात बसून? इथं आपण पाहिलं की 2 टँकर पाणी देण्यासाठी हे सगळे शिलेदार काम करतात. शिक्षण विभागाचे या ठिकाणी गट शिक्षण अधिकारी ते देखील सहभागी होत असतात. आपण त्यांनाही विचारूया, काय सर काय वाटतं हे श्रमदानामध्ये तुम्ही असे आनंदाने सहभागी असता? 2 ऑक्टोबर 2020 पासून सर्व सामाजिक संघटनेचं कार्य खऱ्या अर्थानं सुरू झालं. आज ह्या पळसोडा जंगलामध्ये सर्व सामाजिक संघटनेच्या 1000 वर्ष पूर्तीच्या निमित्ताने 1000 वृक्षारोपण या ठिकाणी करण्यात आलं होतं. सर्व सामाजिक संघटनेच्या शिलेदारांनी अतिशय तळमळीने आणि कष्टाने या ठिकाणी रोपांचे संगोपन चालू आहे आणि अतिशय जंगल परिसर आहे आणि ताली खड्डे हे सर्व असताना त्यांनी पाणी देण्याचं काम सुरू आहे. हे काम असंच आतोनात सुरू राहील. कर्जतच्या नागरिकांना या निमित्ताने मी एवढंच आवाहन करेल की त्यांनी जास्तीत जास्त आर्थिक रूपाने सहकार्य करावे आणि कर्जत जे दुष्काळी आहे ते हरित कर्जत यामध्ये याचे रूपांतर कसं होईल यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. धन्यवाद. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर टँकर उपलब्ध करून देण्यासाठी CSRनी देखील मोठा या ठिकाणी पुढाकार घेतला आहे. त्यांना विचारूया काय उपक्रम आहे, तुम्ही कसं काय याच्यामध्ये सहभागी झाला? आता आमचा CSR क्लब आहे आणि सगळे व्यापारी म्हणून एक ग्रुप तयार केलेला आहे आणि आता ही सामाजिक संघटनेचं चांगलं काम असल्यामुळे आम्ही प्रत्येकाला तर दर दिवसाला 1 टँकर त्यांना देतो. हे 2 महिने आता समज उन्हाळ्याचे आहेत त्यासाठी आम्ही देतो झाडांसाठी, किंवा आता कोणाचे वाढदिवस असले प्रत्येकाच्या वाढदिवस 17 जण प्रत्येकाच्या वाढदिवसाला 2000 रुपये सामाजिक संघटनेसाठी आपण देतो. प्रत्येकाने मदत केली तर अजून वाढल्यावर अजून झाडं लागतील, अजून संघटना मोठी होईल. एकदा CSR क्लबसाठी सर्वांनी टाळ्या वाजवा. मी असं म्हणेल की अशा पद्धतीचा उपक्रम जो CSR क्लबने घेतला आहे अशाच पद्धतीने सर्व संघटनांनी देखील पुढे यावं. आता आपण एका खास व्यक्तीकडे जाणार आहोत. ते कायम पडद्यामागं असतात पण सगळ्यांना चालवण्याचं काम करतात. खऱ्या अर्थानं या संघटनेमध्ये मामा म्हणून सगळीकडे परिचित आहेत असे सर्वांचे लाडके मामा, त्यांना आपण या ठिकाणी विचारूया. गेल्या अनेक वर्षांपासून हे काम चालू आहे. तुम्ही अतिशय सगळ्यात जास्त तळमळीने योगदान देता, सिलेक्शन करण्यापासून बरंच काय तर काय वाटतं ह्या निमित्ताने हे सगळं काम करताना काय आनंद आहे आणि काय नेमका संदेश यामधून देणार? मेजर इथं याजवळ. नमस्कार. इथं मी एकटाच नाही तर प्रत्येकजण या ठिकाणी ह्या चळवळीत खूप चांगल्या पद्धतीने योगदान देत असतो. पर्यावरणाविषयीची जे काही प्रेम थोडं मनात जास्त असल्यामुळे कदाचित मी थोडा जास्त वेळ या ठिकाणी देत असेल, पण एवढंच सांगा वाटतं की पर्यावरण टिकलं तरच मनुष्य टिकेल. येणाऱ्या काळात येणाऱ्या पिढीसाठी आज हे बालगोपाळ या ठिकाणी आले आहेत, यांच्यासाठी जर मागं काही सोडून जायचं असेल तर हे झाडं वृक्ष आणि हेच यांना जगू शकतात. कारण आपला काळ आज कसा बसा आपण जगून निघून जाऊ शकतो, पण पाठीमागं जर जगायचं असेल तर आज कारण ग्लोबल वॉर्मिंगच्या या जगात सध्या वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन करण्याचं काम फार कमी प्रमाणात घडतं आहे. आज दरडोई साधारणतः एका माणसाला साधारणतः 50 ते 100 झाडं लावण्याचं नियोजन आज आहे, पण तरी ते घडत नाही. तर या श्रमदानाच्या अशा या चळवळीच्या माध्यमातून गावोगावात अशा चळवळी उभ्या राहाव्यात, पर्यावरण असंच फुलत राहू आणि हे जे काही चाललेलं काम आहे कर्जत शहर असेल कर्जत तालुका असेल या तालुक्यात आणखी या पर्यावरणाचं काम आणखी जर जोमाने झालं, आज मिरजगाव असेल कोकण आपलं हे रवळगाव असेल या ठिकाणी हे काम चांगल्या पद्धतीने चालू आहे.
आणि ह्या तालुक्यातही आणखी मोठं होऊन हा तालुका हरितमय तालुका व्हावा अशी एक मनोमन इच्छा आहे. याच निमित्ताने मी कर्जतमधील सर्व नागरिकांना, व्यापाऱ्यांना विनंती करेल की आपल्याला जमन तसं सहकार्य, ज्यांना आर्थिकचं जमन त्यांनी आर्थिकचं करा, ज्यांना श्रमदानात न करता त्यांनी आठवड्यातनं किमान एक दिवस तरी या श्रमदान चळवळीत भाग घ्यावा आणि ही चळवळ अशीच तेवत आणि फुलत ठेवावी अशी या ठिकाणी सगळ्यांना विनंती करावीशी वाटते. बंद करा. भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की संत सद्गुरु गोदड महाराज की संत गाडगे बाबा की जय, श्री भगवान महावीर स्वामी की जय, डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचा विजय असो, फुले आंबेडकरांचा विजय असो. जय जवान, जय किसान, स्वच्छ कर्जत, सुंदर कर्जत, झाडे लावा, झाडे जगवा. जय मल्हार, सांग भल, स्वच्छतेचे दूत आले. आपण पाहिले की अशा पद्धतीनं या सर्व सामाजिक संघटनेचा दिवस या ठिकाणी सुरू होतो आणि अशा पद्धतीने एक वेगळा आनंद श्रमातून देखील पर्यावरणासाठी हे सर्व शिलेदार या ठिकाणी सामाजिक संघटनेचे घेताना आपल्याला पाहावयास मिळतं. कॅमेरामन पैलवान गणेशसह गणेश जेवरे, अहिल्यानगर, कर्जत.